सर्वच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। भूपेंद्र पटेल मुंबईचा दौरा सोडून गुजरातला थेट रवाना झालेले आहेत। आत्ताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। एकीकडे मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत, दुसरीकडे भूपेंद्र पटेल मुंबईचा दौरा सोडून गुजरातसाठी रवाना झालेले आहेत। गुजरातमध्ये सगळ्यात मोठा धक्का आता आपण पाहतोय। सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। देशाच्या राजकारणातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत। भूपेंद्र पटेल मुंबईच्या दौऱ्यावरती होते, मात्र हा दौरा सोडून ते गुजरातला रवाना झालेले आहे आणि आज रात्री नवीन मंत्र्यांना सूचनाही दिल्या जाणार आहेत। कोण कोण आता या नवीन मंत्रिमंडळामध्ये असणार आहे या संदर्भातली सूचना आज रात्री दिली जाईल आणि त्याबरोबरच उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी सुद्धा होणार आहे। भाजपची सत्ता ज्या गुजरातमध्ये सर्वात जास्त आहे त्या भाजपमधल्या सगळ्याच मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। गुजरातमधल्या मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल जे पहिल्यांदाच आमदार झाले आणि त्यांना भाजपने संधी दिली गुजरातचं नेतृत्व करण्याची मुख्यमंत्री म्हणून, ते आता मुख्यमंत्री म्हणून कायम आहेत, मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या सगळ्याच मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। भूपेंद्र पटेल यांना जेव्हा ही माहिती मिळाली त्यावेळेस ते मुंबईच्या दौऱ्यावरती होते आणि ते मुंबईचा दौरा सोडून पुन्हा गुजरातला रवाना झालेले आहेत। आज रात्रीपर्यंत अनेक घडामोडी घडणार आहेत। अनेक आमदारांना पुन्हा एकदा मंत्री होण्याची संधी उपलब्ध होणार आहे। पुढे येऊ घातलेल्या 2027च्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने घेतलेला हा निर्णय मानला जातो, मात्र अद्यापही मंत्रिमंडळातल्या इतक्या मोठ्या प्रमाणात 16च्या 16 मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचं कारण मात्र स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत। गुजरातमध्ये सगळ्याच मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत। भूपेंद्र पटेल वगळता प्रत्येक मंत्र्यांना राजीनामा दिलेला आहे आणि नवीन मंत्रिमंडळ आता गुजरातमध्ये अस्तित्वात येईल। आज रात्रीपर्यंत या संदर्भातला निर्णय घेतला जाईल आणि उद्या शपथविधी होणार आहे।